मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वप्नील भाऊ काळे ऑफिशियल. तर पुन्हा एकदा आपण घेऊन आलो आहोत एक नव्या प्रकारची अनोख्या प्रकारची अशी साडी गौराईला नेसवण्यासाठी. तर आपण बघत आहात की अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक नवी कॉन्सेप्ट का, तर प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरचा गौरी गणपती युनिक असावा. तर या कारणासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींमार्फत वेगवेगळी क्रिएटिव्हिटी ही सादर करण्याचा प्रयत्न करत असतं. तर आजही आपण एक नवीन प्रकारची साडी शिकणार आहोत. तर मग चला आपण साडी नेसूयात. आपण नेहमीप्रमाणे शक्यतो 2 मिऱ्यांच्या म्हणजे दोन्ही बाजूला एकसारख्या मिऱ्या असणाऱ्याच साड्या घेतो. कारण का आपल्याला जर याच साडीची जर बैठी साडी नेसवायची असेल तर आपल्याला याचा भरपूर पद्धतीने फायदा होत असतो, जेणेकरून ते दिसायला सुद्धा सुंदर आणि जास्त प्लेट्स आपल्याला जर घ्यायचे असतील तर जास्त प्लेट सुद्धा सुंदर दिसतात. त्यामुळे तर आपण डबल करून पहिला हा पोर्शन आपण कव्हर करून घेतलाय. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा जो पायाचा भाग आहे, पायाच्या भागाला फिटिंग करून मागच्या बाजूने पिनअप करून घ्यायचंय. अशा तऱ्हेने आपण दोन्ही बाजूने पायाने फिटिंग करून घेतली आहे. आता उरलेली जी साडी आहे ती आपल्याला कव्हर करायची. तर आपण आज साऊथ इंडियन प्रकारची साडी नेसवणार आहोत. सॉरी, मी मागाशी सांगताना व्हिडिओ स्टार्ट करताना तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, उरलेला जो साडीचा भाग आहे तो पूर्णपणे असा डबल करून घ्यायचा आपल्याला. डबल करून घेतल्याच्या नंतर ही जी साडी आहे या साडीच्या आपल्याला प्लेट्स घालायच्या. त्यात तर कशा, अशा हातावर आपण प्लेट्स घालणार आहोत. पूर्ण ह्याच्या एका वेळी जर प्लेट्स घालायच्या म्हटलं तर ते खूप किचकट काम होऊन जाणार. त्यामुळे आपण हे बघू शकता, आता जसं आपल्याला भाग लागतोय, जसं पोर्शन लागतोय तसा आपण प्लेट्स घालून घेऊयात. हे बघा, पहिला इथला पोर्शन आपण करून प्लेट्स करून तिथे एक टाचण्या लावून घेऊयात. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, ही पूर्ण जी साडी आहे ती
परत एकदा आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि पहिल्या ह्याच्यात आपण जशा प्लेट्स केल्या तशाच दुसऱ्या पण बाजूने आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्यात. पण इथं प्लेट्स करताना आपल्याला काय करायचं आहे, हा जो पोर्शन आहे तो आपल्याला पूर्णपणे झाकून टाकायचा आहे, नाहीतर ते चांगलं दिसणार नाही. याचा जो भाग आहे तो इथनं प्लेट्स थोड्याशा उघडून हे बघा अशा तऱ्हेने, आणि इथे थोड्याशा साडीच्या चुन्या पाडून म्हणजेच छोट्या छोट्या प्लेट्स करून साडी परत एकदा आपल्याला गोल करून ओढून घ्यायची आहे. हे झाल्याच्या नंतर आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या, जेणेकरून आपली जी साडी आहे आपण नेसवलेली ती निघणार नाही. हे बघा अशा तऱ्हेने आपला पायाचा खालचा जो पोर्शन आहे तो कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्याला आधी आता पदर देऊन घ्यायचं आहे. तर भरपूर जणांना प्रश्न पडला असेल लगेच की पदर देतात पण साडी तर भरपूर उरली आहे म्हणून. त्या साडीचा कसा वापर करायचा हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्यासाठी पहिला आपण पदर देऊन घेतला. तर साडी ही डबलच आहे बघा, अजून मी साडी ओपन केलेली नाही. आपण प्रत्येक वेळी साडी नेसवताना नंतर ती ओपन करत असतो, पण या पोर्शन मध्ये मी मुद्दाम साडी ओपन केलेली नाहीये मित्रांनो. त्यानंतर हे बघा आपला पदर देऊन झालाय. त्यानंतर आता शक्यतो आपल्या मराठमोळ्या साड्यांमध्ये आपण काय करतो, देवीचं पोट संपूर्णपणे झाकलेलं असतं, पण यामध्ये थोडा असं घेतलंय का, कारण का जो उरलेला पोर्शन आहे याने सुद्धा आपण देवीची जी बॉडी आहे ती कव्हर करणार आहोत, जेणेकरून देवीचं पोट दिसणार नाही. हे बघा आपण प्लेट्स करून घेतल्यास परत एकदा. त्यानंतर हा जो पोर्शन आहे तो आपल्याला इथे पोटाला आडव्या, हे बघा मी काय करतोय, हा जो इथला भाग आहे इथं आपल्याला सुधारायचा आहे आणि हा बॅक साईडला साडीचा गोळ घ्यायचा, म्हणजे फुगवायची थोडी साडी म्हणजे. आणि यानंतर इथं असं मग धरून घेतलं तर आपण बघू शकता माझ्या एका हाताने मी बॅक साईड धरून ठेवलेली आहे. का तर आता ही बॉडी उलटी करून तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल. हे बघा हा जो पदराचा भाग आहे, त्यानंतर हा जो ओलेला साडीचा भाग आहे तो आपण घेतलाय. आपल्याला इथे काय करायचंय, इथे या साडीची गाठ मारायची. गाठ म्हणजे एक हलकी साधी गाठ मारायची आहे आणि हे ओढून घ्यायचंय. का तर हे जर ओढून घेतलं तर पोटाचा जो पोर्शन आहे तो फिटिंग दिसतो मित्रांनो. आणि जर महत्वाचं म्हणजे काय सांगायला गेलं तर आपण देवीला साडी कोणती नेसवा, कशी नेसवा, फक्त साडी जेव्हा चापून येते तेव्हाच त्या साडीचं सौंदर्य खुलून दिसतं. त्यासाठी आपण ही गाठ मारून घेतली आहे. अशा तऱ्हेने थोडासा आपण पदर ऍडजस्ट करून घेऊ. हे बघा मित्रांनो झालं. आता हा उरलेला साडीचा जो पदर आहे तो आपल्याला काय करायचा आहे मित्रांनो, पुन्हा एकदा प्लेट्स ज्या आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्यात आपल्याला. आणि हा जो पदराचा जो भाग आहे तिथे आपल्याला ही साडी एकसारखी करून अशा इथं प्लेट्स करून घ्यायच्या.
हे बघा मित्रांनो, आपण पदराला सुद्धा प्लेट्स करून घेतलाय आणि हा पुढच्या बाजूने शेल्यासारखा पिनअप करून घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला असा आवडत नसेल तर आपण बाहेरच्या बाजूने सुद्धा घेऊ शकतो, अथवा डोक्यावर जर पदर द्यायचा असेल तर आपण डोक्यावर सुद्धा पदर देऊ शकतो. तर अशा तऱ्हेने साऊथ इंडियन प्रकारची साडी आपली नेसवून झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायला विसरू नका. तर अशा तऱ्हेने आपण बघू शकता साऊथ इंडियन प्रकारची साडी आपली नेसवून तयार झालेली आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि सगळ्या बंधू भगिनींना, बंधूचं नाही म्हणता येणार, जास्त करून माझ्या बहिणीचे व्हिडिओ बघतील गौरी गणपतीसाठी, तर व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन भागात एक नवीन प्रकारची गौराईची साडी घेऊन. धन्यवाद.